नमस्कार. चला तर, आज आपण गुलजार यांच्या शब्दांतून माणसं आणि झाडं यांच्यातल्या एका खूपच सुंदर आणि काव्यात्मक नात्याबद्दल बोलूया. आणि सुरुवातच होते ती एका अशा ओळीने जी आपल्याला थेट विचार करायला लावते. माणूस आणि झाड यांच्यात इतकं साम्य असू शकतं का? ते कसं? चला, हेच समजून घेऊया. तर ही गोष्ट सुरू कुठून होते? एका सामायिक उगमापासून. म्हणजे गुलजार असं सुचवतात की आपण खरं तर एकाच उत्क्रांतीच्या साखळीची दोन टोकं आहोत. हे नातं किती जुनं आहे हे पाहिलं की थक्क व्हायला होतं. विचार करा, अब्जावधी वर्षांपूर्वी आपली पृथ्वी सूर्यापासून वेगळी झाली, थंड झाली, आणि मग या मातीतून जो पहिला जीव बाहेर आला ना, तो होता एक वनस्पती. आणि मग कित्येक वर्षानंतर त्याच साखळीचं दुसरं टोक म्हणून माणूस आला. आणि हे साम्य फक्त दिसायपुरतं नाहीये बरं का. ज्या प्रकारे झाडांवर ऊन, सावली, थंडी, गरमीचा परिणाम होतो, अगदी तसंच आपल्यावर हे होतो. आपलं वातावरण बदललं की आपला मूड बदलतो. एवढंच काय, अगदी ब्लड प्रेशर सुद्धा बदलतं. आता ही सगळी झाली मोठी, अमूर्त कल्पना. पण हीच कल्पना बालपणीच्या आठवणींमध्ये कशी जिवंत होते ते पाहूया. गुलजारांना त्यांच्या लहानपणीचे एक पिंपळाचं झाड आठवतं. त्यांच्यासाठी ते फक्त झाड नव्हतं, तर जणू काही घरातलाच एक वडीलधारा माणूस, एक असा सदस्य जो त्यांच्या खेळातही सामील व्हायचा. त्यांचा एक आवडता खेळ होता कुल्फी विकण्याचा. खोटं खोटं, ले मलाई बर्फ असं ओरडत फिरायचे. आणि दुसरा एक खेळ म्हणजे पानांचं दुकान. त्यातही पिंपळाची पानं विड्याचं पान म्हणून वापरायचे. म्हणजे बघा, प्रत्येक खेळात, प्रत्येक गोष्टीत पिंपळाची पानंच आमच्या मदतीला यायची. ह्या एका वाक्यातूनच कळतं की ते झाड त्यांच्या बालपणाचा किती अविभाज्य भाग होतं. पिंपळाचं झाड जसं खेळातला मित्र होतं, तसंच जांभळाचं झाड होतं एका पालकासारखं. दिल्लीच्या त्या कडक उन्हात भर दुपारी जेव्हा बाहेर पडायला बंदी असायची, तेव्हा फक्त त्या जांभळीच्या घनदाट सावलीतच त्यांना खेळायला मिळायचं. जणू काही आजोबांची नजरच आहे आपल्यावर. ठीक आहे, हे तर झालं बालपण. पण आता वर्तमानात येऊया आणि पाहूया की ती बालपणीची मैत्री आता संवादांनी भरलेल्या एका सुंदर बागेत कशी फुललीये. त्यांच्या बागेत ना एक झाड होतं. त्यांच्या मैत्रिणीने, राखीने दिलेलं. पण कितीही काळजी घेतली, खतपाणी घातलं, तरी ते वाढतच नव्हतं. का बरं? तेव्हा राखीने खूप सुंदर गोष्ट सांगितली. तिच्या बंगाली परंपरेनुसार झाडांशी बोलावं लागतं. ती म्हणाली, त्या झाडाशी बोललं पाहिजे. लहान मुलांसारखं असतं त्याचं. म्हणजे त्या झाडाला कशाची कमतरता होती? संवादाची. आणि गंमत म्हणजे जेव्हा गुलजार त्या झाडाशी खरंच बोलू लागले, तेव्हा ते वाढायला लागलं. आज ते एक मोठं विशाल झाड आहे. जणू काही हा एक पुरावाच आहे की झाडं सजीव असतात. त्यांना नाती कळतात, ती प्रतिसाद देतात. त्यांच्या बागेत असाच अजून एक खास सदस्य आहे, चाफ्याचं झाड. त्याला ते म्हणतात बडी मा. का? कारण त्याचं पान किंवा फांदी तोडली ना की त्यातून आईच्या दुधासारखा पांढरा चीक येतो. किती सुंदर कल्पना आहे, नाही का? आता साहजिकच आहे, झाडांशी इतकं खोल नातं असेल तर ते त्यांच्या लिखाणात, त्यांच्या कामात उतरणारच. आणि मग हीच झाडं त्यांच्या कविता आणि गाण्यांची प्रेरणा बनतात. त्यांना निसर्गातच संगीत सापडतं. उदाहरणार्थ, बांबूच्या बनातून जेव्हा वारा जातो तेव्हा एक सोय सोय असा आवाज येतो. त्यांना वाटतं जणू काही तो वारा साई साई असं देवाचं नाव घेतोय. कडुनिंबाच्या झाडाकडे पाहिलं की त्यांना लगेच कवी शैलेंद्र यांचे एक गाणं आठवतं. मिला है किसी का झुमका, ठंडे ठंडे हरे नीमतले. आणि यामागची कल्पना तर खूपच सुंदर आहे. कडुनिंबाला जी छोटी छोटी पांढरी पिवळी फुले येतात ना, ती अगदी आपल्या कानातल्या पारंपरिक झुमक्यांसारखी दिसतात. बघा, निसर्गातली एक साधीशी गोष्ट कवीसाठी किती मोठी प्रेरणा बनते. आणि शेवटी हे नातं आपल्याला फक्त कविता नाही, तर जगण्याचं तत्वज्ञान शिकवतं. जीवन, मृत्यू आणि सौंदर्य या सगळ्याबद्दल झाडं आपल्याला दररोज काहीतरी सांगत असतात. त्यांच्या बागेतल्या पपईच्या झाडाचं आयुष्य बघा, किती साधं. ते झाड लावलं जातं, 3दा फळं देतं आणि मग शांतपणे आपलं जीवनचक्र संपवतं. कोणतीही तक्रार नाही, काही नाही. अगदी पानगळतीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोनही वेगळा आहे. त्यांच्यासाठी तो शेवट नाहीये, तर लाल, पिवळ्या, केशरी पानांची एक वरात आहे. बदलाचा एक सोहळा आहे. एकदा ते बादामाचं लाल पान खाली पडताना बघत होते. त्यांनी वर पाहिलं तर चंद्रही पिवळसर केशरी रंगाचा दिसत होता.
आणि त्यांना असं वाटलं की हा चंद्रसुद्धा एखादा पिकलेल्या पानासारखा माझ्या हिरवळीवर टपकन पडेल. म्हणजे बघा, एक पान आणि चंद्र, संपूर्ण विश्व जणू या जीवन मरणाच्या चक्रात एकत्र सामील झालंय. आणि हाच विचार आपल्यालाही करायला लावतो नाही का, की आपल्या स्वतःच्या आठवणीत असं कोणतं झाड आहे, आपल्या आयुष्याचे मूक साक्षीदार असलेले ते हिरवे सोबती कोणते आहेत.